नमस्कार. मी डॉक्टर गौरी मंदार बोरकर, ठाणे आणि डोंबिवली आणि शिवाय पुणे या ठिकाणी मी प्रॅक्टिस करते. आजच्या या सदरामध्ये आज आपण स्थूलता आणि आयुर्वेद या संदर्भामध्ये बोलणार आहोत. स्थूलता म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक क्वेश्चन मार्क येतो की अरे आहार डाएट याच्याशिवाय शक्य आहे का. तर आहार जेवढा महत्त्वाचा आहे ना तेवढाच आपली पूर्ण लाईफस्टाईल रादर काही औषधं पंचकर्म ह्या सगळ्याचा समावेश या स्थूलता चिकित्सामध्ये आपल्याला करता येत असतो. मग ही स्थूलता समजून तरी कशी घ्यायची किंवा ह्या स्थूलतेची लक्षणं काय की कशावरनं समजायचं की हे वजन जास्ती आहे का नाही आहे. आत्ता जर का आपण बघितलं तर भारत देश जो आहे ना तो स्थूलतेकडे खूप वेगाने वाटचाल करत आहे. इवन चाइल्ड ओबेसिटी हा सुद्धा एक मोठा प्रश्न आता सध्याचा झालेला आहे. त्याची कारणं काय काय असतात असं जर का आपण बघितलं ना तर सिडेंटरी लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका जागी बसून राहणं. आत्ता संपूर्ण ह्या कोविड काळानंतर आपण बघतोय की आपलं येणं जाणं कमी झालेलं आहे, एका जागी बसून काम करतोय, ऑनलाईन काम आहे किंवा स्ट्रेस जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये असणं. काही वेगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर्स पण ह्या स्थूलतेसाठी कारणीभूत असतात. काही वेळेला काही हार्मोनल इम्बॅलन्सेससुद्धा ह्या स्थूलतेसाठी कारणीभूत असतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये PCOD असेल, थायरॉईडसारखे त्रास असतील तर त्याच्यामध्ये स्थौल्य येत असतं. तर अशी अनेकविध कारणं या स्थौल्याची असतात. ही स्थूलता ही जी येते तर ते स्थौल्य कशावरती अवलंबून असतं तर आपल्या शरीरामध्ये मेदोधातू म्हणून जो आहे ना त्याच्यावरती हे स्थौल्य अवलंबून असतं किंवा कार्श किंवा ज्याला आपण सम्यक आयाम विस्तार असणं हे सुद्धा त्याच्यावरच अवलंबून असतं. आता हा मेदोधातू म्हणजे काय ते सुद्धा आपण बघूयात. त्याच्यामध्ये आयुर्वेदात 7 धातू सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. पूर्ण 7 धातूंमध्ये हा एक्झॅक्टली सेंटरला असणारा काटा म्हणून जो काही काम करतो ना असा हा मेदोधातू आहे. मग हे जर का स्थौल्यामुळं त्रासच होतात तर हा मेदाचा उपयोग काय ही सुद्धा गोष्ट खूप बघण्यासारखी आहे. जसं आपण आहार घेतो त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये रसधातू बनतो, रक्त बनतं, मांस बनतं, त्याचप्रमाणे मेदसुद्धा आपल्या आहारामधनंच बनत असतो. आणि मग या मेदाचे कार्य काय आहेत तर मेदाचे कार्य बघत असताना सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे त्याच्यामध्ये प्रीणनम जीवनम लेपो स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमात् स्मृतम. याच्यामध्ये प्रीणनम जीवनम लेप आणि स्नेह हे जे काम आहे ना हे या मेदोधातूचं सांगितलेलं आहे. स्नेह म्हणजे काय तर संपूर्ण शरीराला एक वेगळ्या योग्य पद्धतीचा असा ओलावा किंवा स्निग्धता प्राप्त करून देणं हे या स्नेहाचं काम आहे किंवा मेदाचं काम आहे. मग हा मेद कशाला स्निग्धता देतो तर इवन आपल्या स्किनचं लस्टर प्रॉपर असणं ह्याच्यासाठी हा मेदोधातू काम करत असतो. किंवा शरीरामध्ये आपल्याला जे केस किंवा स्काल्पवरती जे केस असतात त्याचं लस्टर असतं त्याच्यासाठी हा मेदोधातू काम करत असतो. काही वेळेला हाच मेदोधातू जो आहे ना तो इन्सुलेशन म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. जसं बाहेर खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णता वाढली आहे किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी आहे तर शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं कामसुद्धा हा मेदोधातू करत असतो. सो ह्या मेदाची आपल्या शरीरामध्ये अनेकविध फंक्शन्स असतात. तसंच प्रत्येक सेल्युलर लेवलवरची सुद्धा बॉडीली फंक्शन ज्याला आपण म्हणतो ना ती मेंटेन करण्याचं कामसुद्धा हा मेदोधातू करत असतो. एवढं महत्त्व या मेदाला आहे. आणि मग आपल्या चुकीच्या आहार विहारामुळं किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळं जर का मेदोविकृती म्हणजेच मेद वाढायला लागला तर मग त्याची काही विशिष्ट लक्षणं दिसायला लागतात. मग ही मेदोवृद्धीची लक्षणं जी आहेत ना त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये एक उत्तम श्लोक आलेला आहे. त्याच्यामध्ये अल्पेपी चेष्टिते श्वासम स्फिक्स्तनोदरलंबनम. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असं व्हायला लागते की अल्पेपी चेष्टिते श्वासम म्हणजेच काय तर आपण मेद वाढलाय शरीरामध्ये, वजन वाढायला लागलं आहे तर आपण थोडेसुद्धा श्रम केले की लगेचच दमायला होतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की एवढा मोठा देह आहे किंवा आकार आहे तर थकवा कसा येतो तर हेच मेन त्याच्यातलं गोष्ट घडते की थोडं जरी आपण काम केलं महत्त्वाचं किंवा काही आपण चाललो की लगेचच दम लागायला लागतो. आणि स्फिक्स्तन उदरलंबनम, उदरलंबन हा शब्द तर सगळ्यांना माहिती आहे. पोट वाढायला लागतं, स्फिक प्रदेश वाढायला लागतो, स्तन वाढायला लागतात. सो त्याच्यामध्ये काही विशिष्ट टोन नसणं हा एक भाग त्याच्यामध्ये दिसायला लागतं. पोट वाढणं किंवा पोट सुटणं आपण ज्याला म्हणतो ती ही सगळी लक्षणं या मेदाच्या वृद्धीच्या लक्षणांमध्ये येत असतात. आणि मग त्याच्यामुळं पुढे आपण बरेच बघतो की ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणून म्हणजे वजन जेव्हा वाढायला लागतं त्याच्यात पुढे डायबिटीस होणं किंवा त्याच्या पुढे जाऊन BP वाढणं
किंवा इतर बऱ्याच गोष्टी जसं किडनीचे सुद्धा काही आजार ह्याच्यावरती अवलंबून असतात. सो ह्या आजारांकडे हळूहळू करत वाटचाल व्हायला लागते आणि म्हणूनच योग्य वेळीच ह्या मेदाला आटोक्यात आणणं किंवा मेदोवृद्धीवर चिकित्सा करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आता काही वेळेला आपलं वजन, उंची ह्याचा ताळमेळ कसा घालायचा असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, किंवा हे योग्य आहे का, आपलं वजन जास्ती आहे का नाही आहे हे सुद्धा कसं समजून घ्यायचं. तर त्याला बॉडी मास इंडेक्स असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्या देशामध्ये राहतोय किंवा आपलं वय काय आहे किंवा आपलं ऑक्युपेशन काय ह्याच्यानुसार काही पर्सेंटाईलमध्ये ते चेंजेस होत असतात. सो बॉडी मास इंडेक्स जो आहे ना तो सुद्धा नॉर्मल असणं, 19 ते 25 मध्ये असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची राहते. तसंच अजून एक ढोबळमानाने किंवा साधा नियम ज्याला आपण म्हणू, तर आपलं जी काही उंची आहे सेंटीमीटरमधली, तर त्याच्यातनं 100 मायनस केल्यानंतर जे उरतं ना, तर तेवढं आपलं साधारणपणे वजन असायला पाहिजे. एक उदाहरण म्हणजे एखाद्या समजा व्यक्तीची उंची 155 सेंटीमीटर असेल, तर 155 वजा 100 असं केल्यावर जे उरतं म्हणजे 55 ते त्याचं वजन असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये +or-2 ह्या गोष्टी आपण ॲड करू शकतो. देश, काल, हवामान, ऋतू ह्यानुसार थोडाफार फरक त्याच्यामध्ये पडत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यावरून आपण समजून घ्यावं की आपलं वजन जास्ती आहे, नॉर्मल आहे का कमी आहे. मग आता जर का वजन वाढलेलं असेल तर मग अशा वेळेला काय काय करायला पाहिजे या गोष्टी खूप महत्त्वाच्या. मग त्याच्यामध्ये जसं कुठलीही गाडी 4 चाकांवर चालते ना, तर त्याच पद्धतीनं 4 गोष्टी ह्या वजनाला नियंत्रण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे औषधं, दुसरं म्हणजे पंचकर्म, तिसरं जे आहे ते म्हणजे व्यायाम आणि चौथा आहार. या 4 चाकांवरती जर तोललं ना तरच या मेदाची चिकित्सा उत्तम पद्धतीनं करता येत असते. बऱ्याच वेळेला असं दिसतं की औषधं आपण कोणकोणती द्यायची हे आपण महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये बघायला लागतो. औषधं अर्थातच घेत असताना आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून कन्सल्ट करून घ्यावी. बऱ्याच जाहिराती असतात, याने वजन कमी होतं, त्याने वजन कमी होतं, तर तसं न करता योग्य पद्धतीने आपण तपासून मगच औषधं घ्यायला हवीत. मग त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक डॉक्टर्स जे असतो त्याच्यामध्ये अनेकविध औषधं जसं देवदार आहे, हरिद्र आहे किंवा दारू हरिद्र आहे किंवा खदीर आहे, अशा अनेक औषधांचा उपयोग करत असतो. त्याच्यामध्ये नवक गुग्गुळ आहे किंवा मेदोहर गुग्गुळ आहे, मेदोपाचक आहे, अशी बरीच औषधं असतात. पण तुमच्यासाठी, तुमच्या प्रकृतीसाठी कुठली औषधं योग्य याचा विचार करून त्याप्रमाणे ही औषधं दिली जातात. ह्या औषधांचा भाग झाल्यानंतर अजून एक भाग महत्त्वाचा राहतो, तो म्हणजे पंचकर्माचा भाग. पंचकर्मामध्ये सुद्धा खूप वेगवेगळी पंचकर्म वजन आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला महत्त्वाची उपयोगी राहत असतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ना त्याच्यामध्ये रुक्षण आणि स्वेदन करणं ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. रुक्षण म्हणजे काही विशिष्ट बॉडी स्क्रब्स ज्याला आपण म्हणू किंवा विशिष्ट पावडर्स असतात की ज्या कारणामुळं शरीरातलं फॅट विलयन होणं किंवा वितळणं ह्या गोष्टी त्याच्यामुळे शक्य होत असतात. मग त्याच्यामध्ये लेखनीय गणाचं उद्वर्तन म्हणजे संपूर्ण शरीराला एक विशिष्ट पावडर मसाज करणं, असं जर नित्य केलं गेलं तर वजन चांगल्या पद्धतीनं कमी येत असतं. त्याच्याच बरोबरीनं स्वेदन ह्याचाच अर्थ शरीरातनं घाम काढून टाकणं किंवा स्टीम ज्याला आपण म्हणतो, ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. अनेक वेळेला वेगवेगळ्या जिम्समध्ये किंवा इतरत्र आपण बघतो की स्टीम घेतली जाते आणि घाम येऊन जातो. पण आयुर्वेदिक पंचकर्म जे आपण करतो ना त्याच्यामधला एक फरक महत्त्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी स्टीम दिली जाते ना ती सुद्धा औषधाच्या काढ्यांची स्टीम असते. आणि हे औषधांचे काढे असतात ना ते विशेषत्वाने आपल्याला मेदावरती जाणारी औषधं वापरून त्याची स्टीम दिली जाते, सो दॅट आपल्याला मेदाचं विलयन खूप चांगल्या पद्धतीनं करून घेता येत असतं. जसं लेखनीय गणाचं उद्वर्तन केलं जातं तसंच देवदाराचं स्वेदन दिलं जातं किंवा दशमुळाचं स्वेदन दिलं जातं. या गोष्टी जर केल्या गेल्या ना तर उत्तम पद्धतीनं शरीरातलं वजन कंट्रोल करण्यासाठी मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाचं पंचकर्म जे आहे ना वजनाच्यासाठी म्हणून, तर ते म्हणजे ज्याला आपण बस्ती म्हणतो. बस्ती म्हणजे बस्तींना दीयते इति बस्ती, हे शौचाच्या मार्गातून काही विशिष्ट औषधं देणं ह्याला बस्ती असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधी तेलाचे काढे किंवा औषधाचे काढे आणि सतैल म्हणजे तेल त्याच्यामध्ये ॲड करून सस्नेह निरूह या पद्धतीचे बस्ती दिले जातात. ह्या बस्तींमुळे शरीरातल्या वाताचं सुद्धा शमन होत असतं आणि मेदाचं सुद्धा लेखन व्हायला खूप चांगली मदत होत असते. हे बस्ती साधारणतः 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस अशा पद्धतीनं सिटिंग्स दिले जातात. आणि ह्याच्यामुळं काय होतं की एकदा का वजन कमी झालं ना की पुन्हा पुन्हा वाढणं हा भाग त्याच्यामध्ये होत नाही. ही महत्त्वाची गोष्ट जी आहे ना ती लक्षात घ्यायला पाहिजे. सो स्नेहन, रुक्षण, त्याच्यानंतर स्वेदन आणि बस्ती
हे झाल्यानंतर त्याच्या बरोबरीनं अजून एक पंचकर्म त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्याचं नाव आहे नस्य. बऱ्याच वेळेला आत्ता इंट्रोडक्शनमध्ये किंवा सुरुवातीलाच मी सांगितलं की हे वजन वाढण्याची जी वेगवेगळी कारणं असतात तर त्या कारणांमध्ये थायरॉईड किंवा इतर हार्मोनल इम्बॅलन्सेस हा भाग खूप महत्त्वाचा असतो. मग अशा वेळेला PCOD असणं, थायरॉईड असणं किंवा इतर हार्मोनल इम्बॅलन्सेस असणं आणि त्याच्यामुळं वजन वाढतंय असं जर का असेल ना तर अशा केसेसमध्ये नस्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. नस्य म्हणजे काही विशिष्ट औषधं नाकामध्ये घातली जातात त्याला नस्य असं म्हणतात आणि ह्याच्यामुळं हे हार्मोनल इम्बॅलन्सेस जे आहेत तर ते रेग्युलराईज होणं, स्ट्रेस कमी होणं किंवा स्ट्रेस इटिंग जे असतं ते कमी होणं हा भाग त्याच्यामध्ये होत असतो. आणि म्हणून वेगवेगळी नस्य, जसं संज्ञास्थापन गणाचं नस्य आपण काही पेशंट्समध्ये वापरतो, काही पेशंट्समध्ये लेखनीय गणसिद्ध तेलाचं नस्य वापरलं जातं, काही जणांमध्ये पंचेंद्रिय वर्धन तेलाचं नस्य वापरलं जातं. तर अशा पद्धतीचं हे नस्य जे आहे ना ते हार्मोनल इम्बॅलन्सेस करेक्ट करून वजन नॉर्मल ठेवणं ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं राहत असतं. सो ही पंचकर्म झाल्यानंतर त्याच्या पुढचा जो भाग महत्त्वाचा तो म्हणजे व्यायामाचा. तर व्यायाम जो आहे ना तो खूपच महत्त्वाचा असतो आणि व्यायामामुळं काय होतं तर विभक्त घनगात्रत्वम व्यायामात उपजायते. प्रत्येक अवयवाला त्याचा विशिष्ट आकार येणं किंवा टोनअप होणं बॉडी ही गोष्ट जी आहे ना ती व्यायामाने होते. मग आपण वजन कमी करण्याच्या दृष्टीने सूर्यनमस्कार घालणं, योग्य ते व्यायाम करणं, योगासनं करणं, इवन मैदानी खेळ खेळणं हा सगळा भाग जो आहे ना तो खूप तेवढाच महत्त्वाचा राहतो. त्याच्याच बरोबरीनं व्यायामाचा विचार करत असताना प्राणायामसुद्धा तिथे करणं गरजेचं आहे. मग भस्त्रिका किंवा कपालभाती किंवा अनुलोम विलोम हे व्यायाम केल्यानं शरीरातली वाताची गती प्राकृत होते आणि वाताला कॉम्पन्सेट करण्यासाठी जो मेद वाढत असतो ना तर तो प्राकृत व्हायला लागतो आणि म्हणून वाताची गती प्राकृत ठेवण्यासाठी प्राणायाम करणं हा भागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्याच बरोबरीनं चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आहाराचा. आहार म्हणत असताना बऱ्याच वेळेला अगदीच एक टोमॅटो, एक काकडी एवढा अगदी कमीत कमी आहार घेऊन वजन कमी करायचा प्रयत्न केला जातो. तर काही जण असतात की नाही जीभ नावाचा अवयव दिलाय कशासाठी म्हणून आमच्याशी हे घालणारे सुद्धा काही लोक असतात. मग हा आहार जो आहे ना तो निश्चितच आपल्याला चवीचा असायला पाहिजे परंतु योग्य पद्धतीनं तो घ्यायला पाहिजे आणि मग हा आहार घेत असताना तो हलका असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हाय कॅलरीज नसल्या पाहिजेत किंवा लो कॅलरिक डाएट म्हणतो तशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा खाणं ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. तळलेल्या गोष्टी विशेष करून टाळायला पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये आहारात घ्यायचं काय तर ज्याच्यामध्ये बीट, गाजर, कोवळा, मुळा किंवा इतर भाज्या ह्या सगळ्या गोष्टी त्याचा समावेश नक्कीच असायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं मध्ये मध्ये जर का भूक लागली तर साळीच्या लह्यांचा चिवडा किंवा ज्वारीच्या लह्यांचा चिवडा अशा गोष्टी घ्यायला पाहिजेत. नक्की उठल्यानंतर कुठले तरी मैद्याचे किंवा असे प्रोडक्ट्स जे आहेत किंवा प्रोसेस्ड फूड आहेत तर त्या गोष्टी आपण बंद करायला पाहिजेत. असं जर का आपण संपूर्ण चारही गोष्टी म्हणजे योग्य औषधं, योग्य पंचकर्म, योग्य आहार आणि योग्य व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी जर का नित्यनियमित केल्या तर वजन कंट्रोल ठेवायला खूपच मदत होत असते. मग एक प्रश्न असा बऱ्याचदा विचारला जातो की आम्ही 3 महिन्यात 6 महिन्यात वजन तर कमी केलं पण आता ते मेंटेन होईल ह्याची कशामशी शाश्वती. तर आपली लाईफस्टाईल हीच एक महत्त्वाची त्याची की आहे. तर सकाळी लवकर उठणं, योग्य तो व्यायाम करणं, योग्य तो आहार घेणं आणि त्याच्याच बरोबरीनं स्ट्रेस लेवल्स मेंटेन ठेवण्यासाठी प्राणायाम करणं असं जर आपण नित्य पुढे सुद्धा केलं ना तर वजन ते आपण जे कमी केलेलं आहे ते मेंटेन राहायला मदत होत असते. आणि जर वजन योग्य आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकलो तर मग डायबेटीस किंवा पुढे BP वाढणं ह्या सगळ्या रोगांना आपण दूर ठेवू शकतो. आणि म्हणूनच हे वजन ही गोष्ट खूप महत्त्वाची आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. सो ह्या चारही चाकांवरती आपली गाडी आयुष्याची उत्तम चालावी या दृष्टीनं औषधं, पंचकर्म, आहार आणि व्यायाम ह्या सगळ्याचा जोड घेऊन मग आपलं वजन आणि आपलं आयुष्य उत्तम पद्धतीनं आपण ठेवावं. नमस्कार.